सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये आता मुंबई पोलिसांना मोठं यश आलेलं आहे। या हल्ला प्रकरणामध्ये एका संशयिताची ओळख पटलेली आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। ओळख पटलेला हा संशयित अजून पोलिसांच्या ताब्यात आलेला नाहीये। ओळख पटलेला संशयितच हल्लेखोर असण्याची दाट शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी संशयितानं पूर्व उपनगरामध्येच अशा चोरीचा प्रयत्न केलेला होता। लोकांनी पकडलं पण मानसिक रुग्ण समजून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलेलं नव्हतं। संशयिताला आता पोलीस लवकरच अटक करण्याच्या तयारीत आहेत। हा संशयित पकडला जातो तेव्हा स्वतःला डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगतो असंही कळतंय। तर सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांना मोठं यश आलेलं आहे। या हल्ला प्रकरणामध्ये एका संशयिताची ओळख पटलेली आहे अशी सूत्रांकडून आता आपल्याला माहिती मिळालेली आहे। फोटोमध्ये दिसत असलेला हा तोच संशयित आहे। याला अजून पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाहीये। त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। याचा चेहरा आणि परवा सीसीटीव्ही मध्ये जो कैद झालेला आहे त्याचा चेहरा जवळपास मिळता जुळता आहे। आपण ही दोन दृश्य आपण बघतोय। सीसीटीव्ही मध्ये दिसत असलेला हल्लेखोर आणि ओळख पटलेला संशयित या दोघांचेही चेहरे मिळते जुळते आहेत। त्यामुळे या संदर्भामध्ये आता पोलिसांनी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। याची ओळख पटलेली आहे, त्याचं नाव सुद्धा पोलिसांना कळलेलं आहे आणि लवकरच त्याला आता ताब्यात घेतलं जाणार आहे आणि त्यानंतर पुढचा तपास सुरू राहणार आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। गणेश, या संशयिताचा आता चेहरा मिळता जुळता दिसतोय, नेमकी काय माहिती आहे? हा कुठला आहे, त्याचं नाव काय आहे, या संदर्भात काही कळलंय? अमोल, अद्याप नाही, कारण ह्या व्यक्तीच्या मागे आता मुंबई पोलीस आहेत आणि मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर याला अटक करण्यात येईल। शक्यता आहे की आजच या आरोपीला अटक केली जाईल। हा आरोपी सराईत गुन्हेगार आहे, याच्यावरती अशा प्रकारचे गुन्हे आहेत आणि आपण जर दोन्ही फोटो पाहिले, आपल्या प्रेक्षकांना दाखवले, सैफ अली खानच्या इमारतीला सीसीटीव्हीमध्ये हा दिसणारा व्यक्ती आणि या लोकांनी पकडलेला व्यक्ती ज्याला 11 डिसेंबर 2024ला पकडलं होतं, या दोन्ही व्यक्तींमध्ये सिमिलॅरिटी आहे। 99.99% यांचे फोटोज मॅच करतायत आणि म्हणून मुंबई पोलिसांचा दावा आहे की हाच तो व्यक्ती आहे। पण अद्याप अधिकृतरित्या कोणी याबद्दल बोलत नाही, कारण त्याला अजून अटक केली नाही आहे। यामध्ये एका महाराष्ट्राच्या मोठ्या व्यक्तीची मदत मुंबई पोलिसांना मिळाली आणि यांच्या मदतीमुळेच मुंबई पोलिसांना या व्यक्तीच्या या प्रकरणाची माहिती मिळाली आणि त्या लोकांनाही बोलवलं गेलं ज्यांनी या व्यक्तीला पकडलं होतं। त्यांच्याकडे त्याचे मोबाईल नंबर आणि बऱ्याच काही गोष्टी होत्या, नाव होतं, पत्ता होता, तर ते पोलिसांना मिळालेले आणि त्याच्या आधारे आता त्याला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम रवाना केल्या गेल्या आहेत। आपण याचं पूर्ण बॉडीचं फीचर्स जर पाहिले तर सेम आहेत। बॅग काळ्या रंगाची सोबत नेण्याची पद्धतही सेम आहे। शूज हा घालतो, कारण शूजनं पळायला मदत मिळते, तर इथंही त्याने शूज घातले होते आणि 11 डिसेंबर 2024ला ज्यावेळेस याला पकडलं त्यावेळेला तिथल्या महिला सिक्युरिटी गार्डला याच्यावर संशय आला की हा काहीतरी वेगळा व्यक्ती दिसतोय, कारण त्या परिसरात हा वावरत होता। त्याला पकडताना किंवा हा आत शिरताना त्याला पकडलं, त्यावेळेस याने स्वतःला डिलिव्हरी बॉय सांगितला, पण त्याच्याकडे कोणतेही पार्सल नव्हतं म्हणून त्याला ताब्यात ठेवण्यात आलं। त्यानंतर ह्याच्याकडनं कसून चौकशी केली, त्यामध्ये यांनी काही डॉक्युमेंट्स दाखवले ज्यामध्ये वेगवेगळ्या जे डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीज किंवा ज्या ॲप्स आहेत तिथं मी काम करतो त्यांचे डॉक्युमेंट्स दाखवले, अपॉइंटमेंट लेटर आणि बऱ्याच काही गोष्टी त्याने दाखवल्या, पण पार्सल नव्हतं। म्हणून त्याला ज्यावेळेस आणखी विचारणा केली गेली तर त्याने स्वतःला मारून घेतलं आणि स्वतःला इतकं मारलं की तो रक्तबंबाळ झाला आणि मग तिथली लोकंही घाबरली की हा मानसिक रुग्ण वाटतोय, याला आपण सोडून दिलं पाहिजे, नाहीतर स्वतःला काहीतरी बरं वाईट करेल आणि ते अडचणीत येतील, म्हणून त्याला सोडून दिल्याचं कळतंय। पण पोलिसांना कळवलं होतं का हे अद्याप स्पष्टता त्याच्याबद्दल नाही आहे, पण मुंबई पोलिसांना याच्याबद्दलची माहिती तिथून मिळाली आहे आणि इथूनच नव्हे किंवा 11 डिसेंबरचीच घटना नव्हे तर आणखी काही लोक समोर आले आहेत ज्यांनी अशा प्रकारची माहिती या आरोपीबद्दल किंवा हा आरोपी त्यांच्या परिसरात वावरत होता, सीसीटीव्हीमध्ये दिसत होता, या सगळ्या बाबी मुंबई पोलिसांपर्यंत पोहोचवल्या आहेत। याच्याच आधारे आता मुंबई पोलीस या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहेत। याचा आपण जर वर्णन केलं तर केस तसेच आहेत, डोळेच तसे आहेत। एक फोटो आपण काल दाखवला होता आपल्या प्रेक्षकांना बँड्रा रेल्वे स्टेशनचा,
त्या रेल्वे स्टेशनमध्ये सकाळच्या वेळेला, कारण हे CCTV सैफ अली खानच्या इमारतीचे त्यामध्ये दिसणारे ग्रॅब्स हे रात्रीचे आहेत. सकाळचा जो फोटो मुंबई पोलिसांकडे आहे, जो आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवला होता, निळ्या रंगाच्या शर्टामध्ये दिसतोय, तिथं त्याचा चेहरा क्लिअर दिसतोय. तो चेहरा आणि ह्या फोटोमधला किंवा जे फोटो 11 डिसेंबरचे आहेत त्या दोन्ही लोकांचं आपण मॅच जर केलं तर मॅच जवळपास बसतंय आणि म्हणून मुंबई पोलीस याला शोधतायत. शक्यता आहे की आज दुपारपर्यंत ही केस क्रॅक होईल आणि सध्या मोटिव्ह हे फक्त रॉबरी दिसतंय. जी थिअरी आली होती समोर की सैफ अली खानच्या घरी सॅबोटाज होता, कोणीतरी दरवाजा उघडला, मोलकरीणचा रोल आहे, काही लोकांनी षडयंत्र रचून त्याच्यावर हल्ला करण्यासाठी हा सुपारी किलर पाठवला होता, तसं नाही आहे. कारण हा आरोपी आहे आणि हा घरफोडीच करतो आणि चोरीच्या उद्देशानंच तिथं आला असेल. ही स्टेटमेंट करीना कपूरने देखील बँड्रा पोलिसांना दिलेली आहे की तो चोरच होता आणि चोरीच्या उद्देशानं आला. तो जहांगीरला बरं वाईट करण्याचा प्रयत्न करून किंवा तसं काही करून आमच्याकडनं पैसे उकळण्याचा त्याचा प्रयत्न होता. बऱ्याच गोष्टी करीनाने सांगितलेल्या आहेत. म्हणून ह्या फोटोजचं आपण जर पाहिलं तर हे 99.99% मॅच आहेत आणि हाच आरोपी असावा हे जवळपास निश्चित आहे. पण अद्याप अधिकृतरित्या मुंबई पोलीस याबद्दल बोलते, कारण त्याला पकडणं ही प्राथमिकता आहे. याआधी अशा वर्णनाचा व्यक्ती काल बँड्रा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आणला होता, पण नंतर तो व्यक्ती दुसरा निघाला. म्हणून आपणही जबाबदारीनं हे म्हणतोय की हा संशयित आहे, पण याचं वर्णन मॅच करत आहे, म्हणून शक्यता आहे की हाच तो आरोपी आहे आणि ह्याला पकडण्यासाठी मुंबई पोलीस पूर्णतः आपली कंबर कसून आहे आणि त्याला आज पकडलं जाईल असा विश्वास त्यांना आहे. निश्चित अपडेट तुमच्याकडून घेत राहू गणेश. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.